ही बाप माणूस होता. लोकांशी आपलेपणाने बोलायचं आणि हक्काने रागवायचं. म्हणूनच त्यांना अखेरचा निरोप देताना विरोधी सोबती सगळेच एकत्र येताना दिसले. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीला ते नेहमीच आश्वासक आणि विश्वसनीय वाटले. स्वतः कार्टूनिस्ट होते. फ्री प्रेस जर्नल सोडून पुढे भावासोबत मार्मिक मासिक सुरू केलं, ज्यात बंधनमुक्त व्यंगचित्रकार म्हणून वावरले. पुढे आपला राजकीय दृष्टिकोन समाजात सबळ करण्यासाठी सामना हे मुखपत्र सुरू केले. असंख्य वाचक वर्ग जमा झाला. मौखिक भाषणे लोकांना भुरळ पाडतात, पण लिहिलेले शब्द लोकांना विचार करायला लावतात हे त्यांना माहीत होतं. मुखपत्रातले अग्रलेख लवकरच आपली जादू दाखवू लागले. कोणी कितीही टिप्पण्या केल्या तरी बाळासाहेब ठाकरे हा लादलेला नेता नव्हता. लोकमताने तो मोठा झाला. हे असं कधीतरीच घडतं की लाखोंची जनता एकाच माणसावर आपली अखंड निष्ठा आणि प्रेम कायम ठेवते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकांच्या मनावर 50 वर्षे राज्य करणारा राजा निर्माण होतो. हे असं कधीतरीच घडतं. मला सांभाळलं, डोला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच मी आपल्याच्यानी नतमस्तक होऊन प्रार्थना करीन. इमानाला महत्त्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो.